Hello friends, let us start or let us begin with the first chapter, rotational dynamics. Now let us see what is meant by the dynamics. Basically, dynamics is a branch of mechanics in which study of the forces involved movement or motion. मीन्स एखादा ऑब्जेक्ट आहे त्याची मुवमेंट होते किंवा त्याला मोशन आहे किंवा तो ट्रॅव्हल करतो काहीतरी डिस्टन्स आणि त्याच्यावरती काहीतरी फोर्सेस अप्लाय झालेले असतात. त्या फोर्सेस इन्व्हॉल्व करून जे आपलं ऑब्जेक्टची मोशन आहे त्याचा स्टडी ज्या फिजिक्सच्या ब्रँचमध्ये केला जातो, मेकॅनिक्सच्या ज्या ब्रँचमध्ये केला जातो त्याला आपण काय म्हणतो, डायनामिक्स. बघा, मी परत रिपीट करते की डायनामिक्स म्हणजे काय आहे तर मेकॅनिक्सची एक अशी ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये आपण फोर्सेस इन्व्हॉल्ड इन मुवमेंट और मोशन, त्या फोर्सेस सकट त्या मोशनचा अभ्यास करतो, त्याला डायनामिक्स असं म्हणलं जातं. अगदी साधी सिंपल गोष्ट आहे. मग आता आपला जो चॅप्टर आहे तो चॅप्टर काय आहे तर रोटेशनल डायनामिक्स. आता रोटेशनल मोशन म्हणजे काय आहे तर ते आपण पाहणारच आहोत इन डिटेलमध्ये. पण त्याच्या आधी थोडंसं आपलं सर्क्युलर मोशनची पण रिव्हिजन करूया किंवा सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन मधला बेसिक डिफरन्स काय आहे तेही आपल्याला पाहायला लागेल. तर लेट अस बिगिन विथ द इंट्रोडक्शन की की रिव्हॉल्युशन आणि रोटेशन ह्याच्यातला फरक आधी आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे की रिव्हॉल्युशन म्हणजे काय आणि रोटेशन म्हणजे काय. सो ड्युरिंग द रिव्हॉल्युशन ऑब्जेक्ट अंडरगोज सर्क्युलर मोशन. म्हणजे आपला जो ऑब्जेक्ट आहे तो सर्क्युलर पाथवरनं जाणार. आता सर्क्युलर मोशन कशी आहे, अबाउट द सेम पॉइंट आउटसाइड द ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट असेल त्याच्या बाहेर एखादा पॉइंट असेल आणि त्या पॉइंटच्या बाहेर आपला ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथवरनं जर फिरत असेल तर त्याला आपण रिव्हॉल्युशन म्हणू शकतो किंवा मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अबाउट द सम अदर ऑब्जेक्ट. की आता फॉर एक्झाम्पल की अर्थ इज रोटेटिंग अबाउट द सन है ना. सो अर्थ हा जो आहे हा आपला ऑब्जेक्ट झाला. इट इज रोटेटिंग अबाउट सम अदर ऑब्जेक्ट म्हणजे सन झाला तो जो अदर ऑब्जेक्ट झाला. आणि अशा प्रकारची जी मोशन आहे, अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. सो अर्थचा जो पाथ असेल तो असेल रिव्हॉल्युशन मध्ये. सो दॅट इज अ रिव्हॉल्युशन. ठीक आहे. दुसरा जो पार्ट आहे आपल्याला बघायचं की रोटेशन. आता रोटेशन म्हणजे काय आहे तर मोशन इज अबाउट एन ऍक्सिस ऑफ रोटेशन. पासिंग ऍक्सिस जो आहे इट इज पासिंग थ्रू द ऑब्जेक्ट. जो आपला ऑब्जेक्ट आहे त्याच्या ऑब्जेक्टच्या इनसाइड मधनं आपला ऍक्सिस ऑफ रोटेशन पास होतो अशी जी मोशन असेल तर त्याला आपण रोटेशन म्हणायचं. तर रोटेशनल मोशनचे जे एक्झाम्पल्स आहेत की अर्थ इज रोटेटिंग अबाउट इटसेल्फ. ईस्ट वेस्ट डायरेक्शन मध्ये ती रोटेट होत असते त्यामुळे आपल्याला अर्थवरती डे आणि नाईट होतात. किंवा इलेक्ट्रॉन इज स्पिनिंग. हे झाले रोटेशनल मोशनचे एक्झाम्पल्स. आणि इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड अँड न्यूक्लियस हे कसलं झालं रिव्हॉल्युशनचं एक्झाम्पल. मग आता रिव्हॉल्युशन आणि रोटेशन ह्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स आहे की रिव्हॉल्युशन मध्ये आपला जो ऑब्जेक्ट आहे तो रिव्हॉल्व होतो म्हणजेच काय त्याची मोशन आहे सर्क्युलर मोशन मधनं तो फिरतो. सर्क्युलर मोशन म्हणजे काय तर मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. की रिव्हॉल्युशन मध्ये आपला ऑब्जेक्ट आहे तो सर्कलच्या सर्कम्फरन्स वरून त्याची मोशन असते. अशा प्रकारे कधी कधी इथे एखादा सेंटरला ऑब्जेक्ट असेल त्याच्याभोवती आपला हा ऑब्जेक्ट रिव्हॉल्व होतो असेही असू शकतं. मग ह्या प्रकारच्या मोशनला काय म्हणणार आपण, रिव्हॉल्युशन. रोटेशन म्हणजे काय की आपला हा ऑब्जेक्ट आहे, आता हा समजा सन आहे आणि आपली ही जी अर्थ आहे तिला ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, मग ती स्वतःभोवतीच फिरते, ती काय झाली रोटेशनल मोशन. हा डिफरन्स आहे रिव्हॉल्युशन आणि रोटेशन मध्ये. मग आपला जो चॅप्टर आहे तो रोटेशनल डायनामिक्स. की रोटेशनल मोशन एखादा कुठलाही ऑब्जेक्ट इरेग्युलर शेपचा असेल, रिजिड ऑब्जेक्ट असेल, तो रोटेट होतोय
मग त्याच्यावरती कुठले कुठले फोर्सेस असतात, काय फोर्स असू शकतात, त्याला रिलेटेड व्हेलॉसिटी आली, म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी आली, डिस्प्लेसमेंट आली, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आली, ॲक्सलरेशन आलं, अँग्युलर ॲक्सलरेशन आलं. मग कायनॅमेटिकल इक्वेशन्स आहेत. आपण सर्क्युलर मोशनमध्ये जसे आपले ट्रान्सलेशनल मोशनमध्ये असतात तसे कायनॅमेटिकल इक्वेशन रोटेशनलमध्ये पण आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत पुढे. तर असे आपले रिव्हॉल्युशन आणि रोटेशन आणि रोटेशनल डायनामिक्स आपला चॅप्टर. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचा आपला पॉईंट आहे तो झालेला आहे आधी, तरी पण एक रिव्हिजन म्हणून आपण आपल्या पुस्तकामध्ये टेक्स्टबुकमध्ये इन्क्लूड केलेला आहे की सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक कुठल्या आहेत की इट इज अन ॲक्सलरेटेड मोशन. आता ॲक्सलरेटेड का म्हणलेली आहे तर डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट. मगाशी मी एक्झाम्पल घेतलं होतं की आपला ऑब्जेक्ट आहे आणि तो सर्क्युलर पाथवरून फिरतोय. तर प्रत्येक ठिकाणी सपोज हा इथं पॉईंट आहे, तर इथं आपण जर टँजंट काढली तर व्हेलॉसिटी जी आहे लिनियर व्हेलॉसिटी त्याला ची डायरेक्शन ही झाली. जर आपण आपला ऑब्जेक्ट इथं गेलाय, इथं जर आपण टँजंट काढला तर त्याची लिनियर व्हेलॉसिटी आहे त्याची डायरेक्शन बघा बदलते. इथं डायरेक्शन ही आहे आणि इथं आपला जेव्हा ऑब्जेक्ट गेला तेव्हा त्याची डायरेक्शन बदलली. ऑब्जेक्ट आपला इथे आला, इथे टेंजंट काढूया, मग व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे आली. बघा इच अँड एव्हरी पॉईंट इथं ऑब्जेक्ट असेल तर त्याची डायरेक्शन बदलली आहे. इथं ऑब्जेक्ट आल्यानंतर त्याची डायरेक्शन ह्या दिशेला आहे व्हेलॉसिटी डायरेक्शन. इथं आल्यानंतर त्याची जी डायरेक्शन येते व्हेलॉसिटी लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलते. मीन्स जी व्हेलॉसिटी आहे तिची डायरेक्शन चेंज होते ॲट एव्हरी इन्स्टंट. म्हणून सर्क्युलर मोशन इज अन ॲक्सलरेटेड मोशन. ही झाली पहिली कॅरेक्टरिस्टिक कशाची सर्क्युलर मोशनची. दुसरी कॅरेक्टरिस्टिक आहे इट इज अ पिरियॉडिक मोशन. सर्क्युलर मोशन आपली आहे ती पिरियॉडिक आहे. म्हणजेच काय पार्टिकल रिपीट्स इट्स पाथ अलॉंग द सेम ट्रॅजेक्टरी. म्हणजे आता इथे जर आपण बघितलं तर आपला हा जो पार्टिकल आहे ह्या ट्रॅजेक्टरी पाथवरनं तो रिपीट करतोय. ह्या पाथ व्यतिरिक्त दुसऱ्या पाथवरून कुठेही जात नाही. मग तो पार्टिकल एक तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरेल किंवा क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरेल. डायरेक्शन डिपेंड्स आहे, पण पार्टिकल रिपीट्स इट्स पाथ अलॉंग द सेम ट्रॅजेक्टरी दॅट इज द पिरियॉडिक मोशन. मीन्स कुठल्या कुठल्या दोन कॅरेक्टरिस्टिक आल्या सर्क्युलर मोशनच्या. इट इज अन ॲक्सलरेटेड मोशन अँड इट इज पिरियॉडिक इन नेचर और इट इज अ पिरियॉडिक मोशन. होमवर्क रिलेटेड टू द टॉपिक. बघा आजचा पहिल्या दिवसाचा होमवर्क आहे आणि तो करायचा आहे आणि ज्यावेळेला आपला क्लास चालू होणार आहे त्यावेळेला त्याचे आन्सर्स तुम्ही लिहून मला दाखवायचे आहेत. काही शंका वगैरे असेल तर त्यावेळेला क्लॅरिफाय होतील. इव्हन आत्ता सुद्धा तुम्ही इथं ग्रुपवरती टाकू शकता, त्या पण सॉल्व्ह केल्या जातील. तर होमवर्कचे क्वेश्चन बघा. पहिला क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज सर्क्युलर मोशन. त्याची डेफिनेशन पण द्यायची आहे, हवं एक्झाम्पल्स पण द्यायचे. पहिला प्रश्न काय मी रिपीट करते, व्हॉट इज सर्क्युलर मोशन. दुसरा क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास म्हणजे काय त्याचा कन्सेप्ट एक्सप्लेन करायचा आहे. तिसरा क्वेश्चन काय आहे, व्हॉट आर कायनॅमेटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन. ट्रान्सलेशन मोशन मधले जे काय आपले कायनॅमेटिकल इक्वेशन्स आहेत सर्क्युलर मोशन मधले कुठले येत असेल तुम्हाला ते लिहायचे आहेत व्यवस्थित विथ नोटेशन्स जे काय असतील ते. आणि लास्ट क्वेश्चन काय आहे, फोर्थ क्वेश्चन, व्हॉट आर रिअल अँड सुडो फोर्सेस, देअर ओरिजिन अँड ऍप्लिकेशन्स. हे 4 क्वेश्चन्स आहेत. आजचा पहिल्या दिवसाचा होमवर्क आहे. त्याचे आन्सर्स डेट वाईज टाकायचे आणि लिहायचे. आणि जी काय शंका असेल ती ग्रुपवर पण तुम्ही विचारू शकता किंवा आपला क्लास चालू होईल त्यावेळेला पण तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल.